महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पाहूया यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरामधील बोरबन येथील सुमेध बोधी बुद्धविहार येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिनानिमित्त नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार किसनराव वानखेडे तर उद्घाटक म्हणून नितीन भाऊ पुतळा हे होते। आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। या तरुण मंडळांनी या ठिकाणी या निमित्तानं जे अत्यंत महत्त्वाचं आणि मोलाचं रक्तदान शिबिराची गरज आहे। रक्तदान हे सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान आहे। त्याचं आणि नेत्ररोग तपासणी शिबिराचं आयोजन केलं त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि इथे थांबतो। उमरखेड शहरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं। त्या प्रसंगी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी वंदन करतो। त्या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आमचे नेते सर्वांनी माजी आमदार खडसे साहेब, उपस्थित बंधू आणि भगिनी, रक्तदान हे युवकांनी ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे। देशावर सरहद्दीमध्ये तुमच्या आमच्या संरक्षणासाठी जे सैनिक त्या ठिकाणी सरहद्दीवर असतात त्यांच्या उपयोगी कधी या देशातील अतिशय ज्यांना आवश्यक आहे अशा व्यक्तींना या ठिकाणी त्याचा उपयोग होतो। म्हणून ते महान कार्य आहे। ह्या निमित्त या युवकांना रक्तदानानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि अशा प्रकारचं सामाजिक कार्य नियमित चालू ठेवावं अशा प्रकारच्या शुभकामना करून मी या ठिकाणी दोन शब्दाला पुढे देतो। जय हिंद, जय भारत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। भीमा कोरेगाव दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी जे रक्तदान शिबिर व नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे। खऱ्या अर्थानं समाजामध्ये अशा शिबिरांची गरज आहे। रक्तदान हे महान कार्य आहे आणि एका व्यक्तीच्या रक्तदानातून 3 लोकांचे प्राण आपण त्या ठिकाणी वाचू शकतो। 3 लोकांना ते रक्त उपयोगी येऊ शकते आणि त्यामुळं या महान कार्यामध्ये आपण जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवला पाहिजे। रक्तदानाच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये एक भीती आहे, ती भीती खऱ्या अर्थानं आपण दूर केली पाहिजे। मी स्वतः नियमित रक्तदाता आहे। मी आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये 53 वेळा रक्तदान केलेलं आहे आणि त्यामुळं वाठोरे पती पत्नी यांनी रक्तदान करून सामाजिक सलोखा कायम राखला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश लोणकर, अमोल मंडाले, मनोज काळे, रत्नदीप पाईकराव, किरण गर्दने यांनी परिश्रम घेतले। पाहत रहा महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनल।